तर पोचलेलं आहे ना, पप्पा लावते गाडी इथं. लाईन बघा किती अजून. सबस्क्राईब केले ना? आयुष्यभर नक्की. स्टोन पेपर सिजर गेला. आई कशी बघतो? आई कशी बघतो? मखर बनवासाठी ती तुपातली लावल, मी तेलाच लावल. हॅलो गाईज, वेलकम टू बी बघत चॅनल. आज जाम खुश आहे कारण की आपलं 5,000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झालं. म्हणजे कालच झालं, काल रात्री. तर मी आज संकष्टी आहे, तर आज आपण बाला गणपतीला जाऊ. मम्मी पप्पाला बोललो बाला गणपती का बाल्या गणपती काहीतरी बोलतात, तिकडे चाललं ना आम्ही. ठाण्याला. ठाणा म्हणजे एकदम प्रॉपर ठाणा नाही. एक तास लागतं आमच्या इथून जायला. कलंबोली श्रीत जायला 1 तास लागतं. तर आम्ही चालेल, मी मम्मी पप्पा आम्ही तिघंच चालले. काही घराबाकी कोणच नाही, आम्हीच तिघे. तर रेडी झाले, मी ड्रेस घातले. जो ड्रेस आहे ना तो मी लास्ट इयर मागी गणपतीचा आहे ना, तर मागी गणपती होता तेव्हा स्टिच केला. आणि हा असा नाही, याच्यावरती एक जॅकेट आहे, पण मी तो जॅकेट काढला आणि असं नॉर्मल अनारकली ड्रेस टाईप घातली. त्याच्यावरती ही दुसऱ्या ड्रेसची ओढणी मी अशीच घेऊन ठेवलेली कशावर, पण ती घेतली ना, अशी ड्रेसिंग केली मी. अशी दिसते मी संस्कारी एकदम. त्यात जाऊ तिथं गेले. गोलू शेनूला नेणार होतं, पण त्यांची एक्झाम चालू आहे, ते अजून आलं नाही. एकला येतील, मग बरं जाऊ द्या, आपणच तिघं जाऊ, मम्मीला सांगितला. मग आम्हीच तिघं आता निघतो जायला. मग तिकडे गेल्यावर भेटू आणि बघू काय काय होतं. ते आणि मोदक पण बनवायच्या नंतर. तर आता मी फायनल निघल्यावर जायला मी पप्पा आणि मम्मी बाबू बसले. तर MIDC मधून चालून आम्ही 2 रस्ते आहेत. एक डान्सरची आहे, एक इथून आहे. डान्सरची ते ट्रॅफिक दाखवते म्हणून इथून जातो. बरं 12:30 वाजल्यानंतर बघू कधी पोचल्यावर डायरेक्ट तिकडेच भेटू. आम्ही तर पोचलेलं आहे ना, पप्पा लावते गाडी इथं. बघू आता किती गर्दी आहे. छान बघू किती गर्दी आहे. 1:15 वाजलं ना, 1:15-1:30 वाजलं आणि आता पोचल्यावर आम्ही. लाईन बघा किती अजून. आताच पोचलो ना, पोचलेलं आणि फायनली जाम लाईन झाली. मामा आहे रोंजनचा. बघतात लोक, बोलले ते. सबस्क्राईब केले ना? दर महिन्यानं करता का तुम्ही? का आजच केलं? अंगारकी चतुर्थी. तुमचं नाव काय? रवी पाटील, गुरुनाथ पाटील. तुम्ही सबस्क्राईब केलं मामाला. दर अंगारकीला इथे जय माता दी ग्रुप स्वर्गीय जनार्दन आष्टा आलीचे आहे. दर याला संकष्टीला असा.
कोकतान पण तराजू इकडं तर आता मी निघलो घरी जायला. आमचं दर्शन झाला करून 2-2:30 वाजले. किती वाजले? 2:15 वाजले. आणि आता आम्ही चाललो. दर्शन झालं आमचं. दाखव कशी झाडा की मम्मी मला नुसते लॉक करायला का हे बोरीची झाडं बोल झाड दाखव दुकान दाखव बोलतो. हा दाखव कोणतं झाड आहे. बोरीचं झाडाने काय असं ऐकलं तर मी बरीच आहेत बोरीची झाडं असं कुठले असतील तर भेटते आपल्याला. मी चांगली तर आता आम्ही निघलो घरी जायला. लोक बघतात म्हणा हिजा काय चाललंय. आता घरी गेल्यावर डायरेक्ट जेवण बनवतं नुसतं म्हणा. जेवण झाल्यावरच दाखवी आणि संध्याकाळी आपण सेलिब्रेशन करू. आता 5,000 डेट आला आणि ऊसाचा रस प्यायला. आणि तुम्हाला एक फॅक्ट सांगतो, यो जो ऊसाचा रसवाला आहे ना तर पप्पाच्या ओळखीचा आहे. आणि तो जो पुढचा ऊसाचा रसवाला आहे तर दादाच्या ओळखीचा आहे. म्हणजे त्याने याने गाडी बघली ना तर लगे धावत येतं पप्पाजवळ. न तो पुढचा वाला आहे तो दादाजवळ. दादाला त्याचं तिथं जायला दादा बोलतो तो चांगला आहे, पप्पा बोलतो यो चांगला आहे. हां दोघांचं वेगवेगळं ऊसाचं आणि कोणत्या प्रमाणे कुठं म्हणतो. तर मी गाडीमध्ये बसले. फोन जरासा वाकडा असं वाटतं. आम्ही दोघीच आहेत. माझी मातोश्री मागे एक मिनिट बघायचं. थांब ग ओके ठीक आहे. पण जरासं मला आम्ही वाकडं दिसत असू. जाऊ दे मी एडिट करताना करीन बरोबर. मी इथं बसते आणि पप्पाला पाठवलं आहे वडा आणायला. कारण की आम्ही 12 वाजता वरणशी निघलो आणि आम्ही काय बनवलं नव्हतं. कारण की आम्ही तिघाच घरी येईन. दादा वहिनी सकाळी गेलो फिरायला आणि डायरेक्ट 10 तारखेला येते ना आय थिंक ते. आणि हिचा पोऱ्या गेलाय कुठं. माझा पोऱ्या गेले. अरे म्हणजे तुझा भाऊच नाही गेला. अरे म्हणजे आम्ही तिघाच आम्ही आमची टोटल 7. आम्ही आमच्या घरात 7 जण राहतात. मम्मी पप्पा मी माझं 2 भाऊ आणि आमची वहिनी. तर आता फक्त पप्पा मम्मी मी आम्ही तिघाच घराने आहेत. बारखा दादा गेलाय उत्तराखंडला फिरायला. आणि दादा बहिणी आज सकाळीच फिरायला गेलं गोवा मालवण तिकडं कुठेतरी. तर ते येतील 10 तारखेला. आणि सध्या तर आम्ही तिकडे मग काही बनवला पण. आमचा बच्चू छोटूसा बच्चू तिला घरी ठेवून आलेला आम्ही. बिचारा बच्चू आमचा त्याशी तोंडाकर बघत होते कुठं चालेल. मम्मी पप्पा तयारी केली का तिला समजतं. तिला सगळं समजतं. तिला नेत नाही आम्ही कुठंच. कारण की ती राहणारच नाही घाबरत लगेच. त्या दिवशी पण तिला बास्केटमध्ये ठेवले ना आम्ही तिला ती घाबरत होती. तर पप्पा गेलाय वडा आणायला आमच्या तिघांसाठी आणि मम्मीला गरम होते साबुदाणा वडा. आणि मग मॅकडी मध्ये जाऊन फ्राईज पण घेऊन ते पण खाऊ. आणि मी जास्तच गोरी दिसते. गोरेच आहे हातभाव असं गोरा असते माझा. तुला ऑफिसला सोडायला पाहिजे होती उमेदवार. हा ऑफिसमध्ये जायला पाहिजे होता म्हणा पण मी नाही गेली. माझ्या लक्षात मोदक बनवायचं आहे ना. माझ्या लक्षात होता पण मी नाही गेली. कारण की मला असा उपवास आहे. आजपासून मी उपवास धरणार आहे असं मी ठरवलंय की आजपासून मी उपवास धरेल. आणि मी असं ऐकलंय की काय आज कंची चतुर्थी आहे. अंगारकी चतुर्थी म्हणजे तुम्ही महिन्याने किती पण चतुर्थी धरलं जर तुमचं हे करासाठी काय करासाठी तुम्ही महिन्यात किती पण चतुर्थी धरा ते त्याच्यानं तुम्हाला त्या चतुर्थीला तुम्हाला जेवढा फल भेटायचा होता ना तो फल फक्त ही एक चतुर्थी केल्यावर भेटतो तुम्हाला असं ऐकलंय मी. हा ही मेन चतुर्थी असतं अंगारकी चतुर्थी. आणि या महिन्यात गणपती पण आहेत आमचं. तर या चतुर्थीपासून मी चतुर्थी धराची सुरुवात करीन आयुष्यभर. नक्की मला नाही वाटत. अरे असं काय म्हणजे असं असतं ना की अंगारकी धरली तर नंतर पण धरावं. भाद्रपदच्या अंगारकी पासून पकडतं असं असतं का. ट्राय करेल. मला भूक सहनच नाही होत. मला पोट दुखायला लागतं मला डोका दुखायला लागतं. मी काही खाल्लं नाही तर पण असं पका काय बाय खाल्लं तर नाही दुखणार. आता खाऊ काय बाय मग नाही दुखणार. 1 दिवसासाठी डाएट पण होऊन जाईल माझा.
आणि कामं पण आणि भरीचा दादा घरी गेलो कपडे चेंज करून मोदक बनवायचे आणि जेवायला बनवायचे ते त्यांना दाखवणार पण संध्याकाळी सेलिब्रेशन करू ते दाखवेल तुम्हाला 5Kचा केक कट करू आम्ही तर मॅगडीमधून ऑर्डर फ्राईज दिली ऑर्डर घेतो फ्राईज घेतलं तर घरी येऊन खाऊ आलो होतं घरी एक पार्सल पण घेतला आता पहिले लॉक खोलू दे म्हणजे बिल्लो बघू दे काय तर विचार एकटीच आहे गोष्टी ते तर मम्मीने चतुर्थी मांडले आणि आमचा बिल्लू बघा बिल्लू ना बिल्लूचा फ्रेंड बघा बसल्या इथं मोदक बनवले ज्यात प्लेटमध्ये काढेल मम्मी थोड्या वेळानं आणि हा एक लाडू बनवला मी कारण की मला ओल्या चोळीचा लाडू जाम पटकन थोडेसे ओले चोळी होते आणि एकच तो गोल गोल राहिलेला मग त्याच्यामध्ये टाकला आणि नंतर खायला उपास सोडले आपण त्याच्यात भाजी वाटाण्याची जी कुकरमध्ये बनवलेली आता कशी काढली त्या भाताने आणि वरण आता तिघांपुरतंच जेवण बनवले आज आम्ही बाकी नाही कोणच्यासाठी काय कोणच नाही कोणच्यासाठी कशाला बनवू आम्ही पूजा होईगी इधर हमारी मोदक मी बनवले आणि चतुर्थी कसं वाटलं मोदक मी रेसिपी टाकली कारण मी आधीच टाकले उकडलेले मोदकचे पण टाकले आणि फ्रायवाले मोदकचे पण टाकले मी इथे जेवायला घेतले वरण भात वाटाण्याची भाजी खीर भजी लाडू शेव पापड लोणचं आणि स्टीमवाला मोदक येतो काकून घेतले फ्राईडवाला पण घेईन मी नंतर तुझं जेवण घेतो जा कॉलेज झालं दोघांचे भांडणं झाले मी येतो स्टोन पेपर स्टोन पेपर सिझर गेला शीज अबे शीज माझं तेल आहे तू तुझं तवा टाकतो अरे कोण 3 राऊंड एक राऊंड आले अरे पेपर सीजर शूट एक राऊंड झाला नाही दुसरा राऊंड झाला पेपर सीजर शूट चला 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 चिंटू पण येतं आता तू पण चप्पल कुठे बाबा देवा बाबा हात लाव जे हात लाव बाबा चप्पल कुठे चिंटी चप्पल जा घालून ये जा घरशी जा जा घरशी घालून ये जा जा घरी जा हो ओव्हर ऍक्टर जा मम्मीला पण मला चप्पल घाल जा मम्मा जा घरी जा हे शी दलिंद्र आम्ही चाललेलो स्कूटीवर पण आमचा प्लॅनच फ्लॉप झाला कारण की एक स्कूटी चालवत नव्हती एक स्कूटीची बॅटरी डाऊन होते आणि एक स्कूटीचा ब्रेक फेल तर पप्पा बोलतो काय नको ब्रेक फेल झाली स्कूटी नेऊ मी नेतो तुम्हाला 4 व्हीलरमध्ये मग आता या दोघींमधून चिनू जिंकलेली तर आता या दोघींना घेऊन जातो ना सोबत बाय 2 get 1 फ्री भेटलाय आमचा चिंटू शेट मी चिंटूला पण घेऊन चालले खेळलो तर त्याला आज उचलून आणला मी हागीस पण नाही घातला याचे शिशू नको करू चिंटी शू केली का शिशू दलिद्रा कपडा पण बघा कसं घातलंय तोंडा बिंडाला लागले जेवलेला तर केक घेतला आणि चाललो चेंडू पुढे चिनूजवळ रेड वेल्वेटच घेतला कारण की रेड वेल्वेटच असं यूट्यूबवर मॅच होत होता म्हणून गोल कशी फक्त काही नाही त्याला समजलं होता व्हिडिओ काढतात गोल कशी फक्त बाबू हा अशी फक्त आणि आई कशी फक्त मोठे आई कशी फक्त आई कशी फक्त आम्ही मोठे मी कशी करताय मोठे वेळ कशी करतात काय सगळेच कप्तान चांगलेच ऍक्टिंग करून दाखवते नाटकी बच्चा ना काय सगळी बसले आमच्यात आणि इथं टेबल मांडले गणपतीसाठी स्टेज गणपतीसाठी मखर बनवासाठी घेतलाय टेबल आणि बनवते आणि तुम्ही केक पण घेऊन आले सगळ्या पब्लिकला मी वरती नेतो केक आणले आम्ही 5K कम्प्लीटचा आणि अर्धी पोरं आले ना अर्धी ना आले कारण की आम्ही केकच बघा किती लाग आपल्या इथं 9:30 अर्धी बाहेर अर्धी झोपली असतील कारण की एक्झाम चालू आहे सगळ्यात मोठा माणूस आले चिनू पण बाहेर गेले आता हाच केक कापतो आम्ही यो पण आवाज ती बहिणीस
अभ्यास तू? उद्या परीक्षा ते अभ्यास करतो ना तू? ती तुपाचं दिवं लावल मी तेलाचं लावल लागलं तर पाण्याचं लागली तर विस्तीत जास्त पडत येत तर गाईज आज आमचं 5000 सबस्क्रायबर झालेले आहेत. 5000 बोललो जाऊ दे, 5000 सबस्क्रायबर झालेले आहेत कम्प्लीट. आणि याच खुशीमध्ये आम्ही केक आणलाय आणि केक कापूया आता. तर आमच्यासाठी तुम्ही कमेंट्स मध्ये कॉंग्रॅच्युलेशन लिहा नक्कीच. आणि आम्ही पण स्वतःला बोलतो थोडंसं कॉंग्रॅच्युलेशन. सगळे जोरात बोला चला मग केक कापून घेऊया आपण. अर्धी पब्लिक नाही तरी काय आमची नाही एवढीच आहे. गाईज बघू शकता मी 5 केचं घेतले. बिहाइंड द सीन पप्पाला उभा केला मी कॅमेरा पकडायला पण नव्हता. हे मला बी त्याचं बाई आता काय केलं तुम्ही लोटला तिकडे त्याला केक कापला तिकडे लोटला त्याला आयर लोटून दिला. कॉंग्रॅच्युलेशन मेन लीड ऍक्टर. असं कर कॉंग्रॅच्युलेशन बोल कॉंग्रॅच्युलेशन नाही माहितच नव्हती कुठे बघा टिकला विकला लावले. सॉरी बिल्लो बस आता जाऊ दे. तुला नाही 10K झाले तुला गेला मी 10K झालं सगळ्यांना बोललो अरे कालू आणि पिलो त्यांना पण घे मज्जा या काय लावला लाईट लावल्या ना आमच्या इथे मॅजिक सगळ्या लाईटी बंद केल्या घरांच्या लाईटी त्याला लाव. कवट्या बैठकी जाऊ दे का असं लावणार आहेत. हा वरची जोडायची असतील जम्बोताई लाईट एक्स्ट्रा नाही म्हण फुकटमध्ये भेटलेली आहे पण ती नाही लागत ती याची. गाईज ॲज यू कॅन सी दिस असं कसं तरी ठेवा.